राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बरोबर, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन्स क्रमांक सी दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत. बरोबर, दिलीप वळसे पाटील. यांच्या अगोदर कोण होते? अनिल देशमुख होते. कोण होते? अनिल देशमुख. बरोबर, घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री खालीलपैकी कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोण आहेत बघा? ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे आहेत. लक्षात ठेवा, आदित्य ठाकरे. राजेश टोपे कोण आहेत? आपले आरोग्यमंत्री आहेत. बरोबर, आरोग्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे बघा. 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकलेलं नाही विचारलं आपल्याला. तर कोणी जिंकलं नाही बघा? नीरज पांडेनी पदक जिंकलं नाही, तर नीरज चोप्राने जिंकले. लक्षात ठेवा, नीरज चोप्रा. 1 नंबरलाच कोणी आणलं होतं पदक? मीराबाई चानूने आणलं होतं. बरोबर, बाकीचे सगळ्यांनी काय केलेले आहेत? पदक जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5 नंबरचा आहे बघा. RBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी बरेच जण दिल्ली करतात, परंतु RBIचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. RBIची स्थापना झालेली 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झालेली. आणि RBIचं मुख्यालय कुठे? मुंबईमध्ये स्थित आहे. बऱ्याच बँकेचं बघा, जे काही महत्त्वाच्या बँके असतील सगळ्याचं मुख्यालय जवळजवळ आपल्या मुंबईमध्ये स्थित आहे. बघा, खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? तर ऑप्शन्स क्रमांक बी बल्लापूर हे काय बघा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बाकीचं बघा रामटेक आपल्याला सगळ्याला माहिती आहे, त्या ठिकाणी नागपूरमधलं फेमस ठिकाण आहे रामटेक. पुढचा प्रश्न. वापरली जाणारी RT-PCR चाचणी म्हणजे काय? कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी जे काही RT-PCR आहे ती चाचणी म्हणजे काय? RT-PCR पटकन ओळखायचं आपल्याला. 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे. ऑप्शन्स क्रमांक ए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेंज घाशामधला सॅम्पल काढला जातो याच्यामधून. सध्याच्या परिसीमन, लक्षात ठेवा, परिसीमन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स क्रमांक डी रंजना देसाई. बघा, परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष आहेत रंजना देसाई. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली? भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा आंध्र प्रदेश. कोणतं आहे? आंध्र प्रदेश. तर मित्रांनो बघा, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. या ठिकाणी बघा आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर डाउनलोड करून घ्या. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये हे नाव सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर आपल्याला कॅटेगरी MPSC सिलेक्ट करायची. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेससुद्धा पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, आपली खोड कशी असते सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस एखादा फॉर्म सुटतो, ज्यावेळेस एखाद्या वेळेस परीक्षा असते, त्यावेळेस आपण अभ्यास करतो. तसं करून जमत नाही मित्रांनो. ज्यावेळेस बघा आपल्याला पहिलवान आपल्यासमोर आला लढायला आणि आपण जर जोर मारायला लागलो तर काय उपयोग होणार नाही. आणि ज्यावेळेस आपलं वजन वाढत चाललं आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका आला, आपण छातीवर हात ठेवून जर रनिंग करायला लागलो तर काय उपयोग होणार नाही. तसंच मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आहे. जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागावं लागणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा जे काही आपली लिंक टाकलेली प्रोफाईलची त्याला सुद्धा फॉलो करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन युजर असाल तर नक्कीच तुम्ही काय करा, या ठिकाणी MPSC कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला सगळ्या परीक्षेचा अभ्यास करता येईल. MPSC सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोड वापरायचा आहे फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी. आपला कोड आहे बघा SMB10. काय कोड आहे? SMB10. हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे मोफत सुद्धा क्लासेस बघू शकता. तर मित्रांनो, हेच क्लास आपल्याला बघा काही दिवसांनी पेड पाहायला मिळतील. त्यामुळे बघा फ्रीचा फायदा करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि जर तुम्ही प्ले स्टोअरमधून अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 हा काय आपला कोड आहे. हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील. त्यामुळे मित्रांनो, अजिबात हलगजरीपणा करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या प्रोफाईलची आणि ॲपची सुद्धा लिंक टाकू आपण त्या ठिकाणी, मधून तुम्ही डाउनलोड करा. आणि आपला कोड आहे बघा SMB10. हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत फायदा घेऊ शकता. 2021 मध्ये ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा ह्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? बघा, टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. कुठं? टोकियो. पुढचा प्रश्न आपण घेतलाच होता. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग. कोण आहेत? NK सिंग. पेच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू
राष्ट्रीय उद्यान हे नाव कोणाला देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेलं आहे. कोणतं? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. तर दुसरी भरली होती बघा 1931 मध्ये, पहिली भरली होती 1930 मध्ये, बरोबर, आणि 1932 मध्ये तिसरी भरली होती, बरोबर. आपल्याला काय विचारलंय? दुसरी. तर 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली होती. तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात आधी कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? तर बघा तोरणा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी तोरणा किल्ला जिंकला होता. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी, राज्यसभा. कशाचे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली. लक्षात ठेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जी स्थापना केलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? कोणता वायू आहे? त्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण एकदम असं कसं उबदार आहे? तर बघा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची संज्ञा कोणती आहे? CO2. लक्षात ठेवा CO2. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. 11 एप्रिल 1827ला. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाचे संबंधित आहेत? व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी, धवल क्रांती. व्ही कुरियन हे कशाशी संबंधित आहेत? धवल क्रांतीशी संबंधित आहेत. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलाय. हात या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला नाही विचारलेला आहे. एकदम सोपं आहे बघा, सरळ सरळ या ठिकाणी पद. पद हा काय बघा याचा समानार्थी शब्द नाही. बाकीचे कर, पाणी, हस्त हे काय आहेत बघा, हात या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. खालीलपैकी सायस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विनासायास. लक्षात ठेवा, सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? विनासायास. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला यामधून ओळखायचं आहे. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे. तर अनुनासिक नसणारं व्यंजन कोणतं आहे? ऑप्शन्स क्रमांक ए, ड. हे काय बघा अनुनासिक नसणारं व्यंजन आहे. बाकीचे बघा सगळे अनुनासिक आहेत. संयुक्त नसणारा स्वर ओळखायचा आहे. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर आपल्याला ओळखायचा आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, ई हा काय बघा संयुक्त नसणारा स्वर आहे. ई हा संयुक्त नसणारा स्वर आहे. गिरी अधिक ईश बरोबर काय होईल? गिरी अधिक ईश बरोबर राईट आन्सर होईल आपलं गिरीश. गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला. तर यामध्ये आपल्याला जे काही लांब लांब खाली अंडरलाईन केलेली आहे त्याची शब्दाची जात ओळखायला लावलेली आहे आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, पहिल्या याच्यामध्ये विशेषण आहे, दुसऱ्या याच्यामध्ये काही क्रियाविशेषण आहे. लिंग बदलायचं आपल्याला बोका. बोका या शब्दाचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. राईट आन्सर आहे बघा बोका या शब्दाचं लिंग बदललं तर बोकाचं काय होतं? भाटी होतं. लक्षात ठेवा बोकाचं भाटी होतं. लिंग ओळखायचं आपल्याला सोने. सोनेचं काय होईल आपल्याला लिंग ओळखायचं आहे. ते सोने, तो सोनं काय होईल नेमकं? चला पटकन ओळखायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्याचं. सोन्याचं काय होईल? नपुंसकलिंग होईल. ऑप्शन्स क्रमांक नपुंसकलिंग. सुखद या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. सुखद या शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, सुख देणारे. यालाच काय म्हणतो आपण? सुखद असं म्हणतो. सुख देणारे म्हणजेच सुखद होईल. पुढचा प्रश्न आहे, ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवायचा आपल्याला. ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनायचा आहे. तर काय होईल बघा ऊट सूट हा काय होईल? ऊट या शब्दापासून अभ्यस्त शब्द तयार होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं वाक्य कर्दरी प्रयोगाचं आहे? खालीलपैकी कोणतं वाक्य
कर्तरी प्रयोगाचा आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी, तो आंबा खातो. हे काय बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तो आंबा खातो हे काय कर्तरी प्रयोगाचा आंबा आहे. आंबा म्हणजे वाक्य आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं? मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं होईल? मनुष्यत्व. लक्षात ठेवा मनुष्यत्व. वधू, इथं बघा वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल? वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, वधूचं काय राहील? वधूच राहील. वधूच राहील. सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं? सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, कोणी यावे कोणी जावे. हे काय बघा सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची आपण लिंक टाकलेली बघा. तुम्हाला फक्त आपला कोड यूज करायचा आहे. जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी डाउनलोड नसेल केलं तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यावर बघा तुम्हाला कोड मागितलं जाईल फ्रीमध्ये बघण्यासाठी. तर एकदम सोपा कोड आहे बघा SMB10. बघा SMB10 SMB10 म्हणजे SMB10 कोड टाकायचा आहे. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली आपल्या प्रोफाईलची लिंक, त्या प्रोफाईलवर म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टच करून फॉलो करून घ्या. फक्त फॉलो करायचं आपल्याला, त्याशिवाय तुम्हाला क्लासची नोटिफिकेशन येणार नाही. बरोबर. आणि मित्रांनो फॉलो केल्यानंतर बघा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण 5 मोफत क्लास घेत असतो. 5 मोफत क्लास सकाळी 9 वाजल्यापासून तर 5 ते 6 वाजेपर्यंत आपले क्लास चालू असतात. एकदम मोफत, एकही रुपया न घेता. त्यामुळे नक्कीच फॉलो करा, सगळ्यांना फायदा होईल. एकदम मोफत आहे बघा, एकही रुपया न घेता. पुढचा प्रश्न आहे बघा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, रीती भविष्यकाळ. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ कोणता होईल? रीती भविष्यकाळ. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? आवृत्ती दर्शक हा कालवाचक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. राईट आन्सर आहे बघा कोणता आहे? शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा, अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए, केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला नंबर आहे 8275558283. यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. प्रत्येक सरकारी नोकरीची लिंक तुम्हाला या ठिकाणी पाठवली जाईल आणि पूर्ण PDF पाठवले जातील. कुठलाही विचार करू नका, तुमचाच भाऊ आहे मी. मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता 8275558283. एका प्रकारे तुम्ही अपडेटेड राहू शकता. कोणती नोकरी सोडली, कसा अभ्यास करायचा, चालू घडामोडीचे PDF सगळं काही तुम्हाला या व्हिडिओची PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आपला नंबर बघून घ्या 8275558283. अवश्य मेसेज करा. तू काय आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडायचा आहे. तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, तू आता मोठा झाला आहेस. तू आता मोठा झाला आहेस हे काय बघा होकारार्थी. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. याला आपण काय म्हणतो? विग्रह म्हणतो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो हा काय याचा विग्रह आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, माहिती हा शब्द काय बघा योग्य आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे माहिती हा शब्द कसा आहे? योग्य शब्द आहे. पुन्हा बघा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हा प्रश्न बघा प्रत्येक वर्षी विचारला जातो. कोणता? आशीर्वाद शब्द. तुम्ही मागं जरी उचकून बघितलं तरी पण हा शब्द तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. तर कोणता येईल बघा? जे काय आशी आहे, शी या शीला दुसरी वेलांटी आशीर्वाद. लक्षात ठेवा आशीर्वाद. शुद्ध लेखनादृष्ट्या महत्त्वाचा काय होईल? आशीर्वाद हा शब्द काय योग्य शब्द आहे.
पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. अध्यांतरी लोंब कळणारा. अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला आपण काय म्हणतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी, त्रिशंकू असं म्हणतो. लक्षात ठेवा, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला त्रिशंकू असं म्हणतात. नाचता येईना अंगण वाकडे, याला बघा जे काही सहमत होईल असं आपल्याला म्हण ओळखायचे. नाचता येईना अंगण वाकडे. राईट आन्सर बघा कोल्ह्याला द्राक्षे आंबट, हे काय बघा याला समानार्थी. बलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कशाची? महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली बघा? पल्लवनी महाबलीपुरमची स्थापना केलेली. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपालकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. कोण? गोपालकृष्ण गोखले. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा जो काही कायदा आहे हा कधी अस्तित्वामध्ये आला? कोणता? पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधी अस्तित्वामध्ये आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1986ला किंवा 1986 मध्ये हा कायदा अस्तित्वामध्ये आला होता. सुवर्ण मंदिर, त्यालाच आपण म्हणतो गोल्डन टेम्पल, कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी? अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. कुठे? अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणता? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, लोणार या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, 6 वर्ष. किती? 6 वर्ष. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. कोणत्या? विकेंद्रीकरण. लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत? तर लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या किती? 48. त्यालाच आपण म्हणतो 48 जागा आहेत. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालं? तर 1969ला किंवा 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. देशात वित्तीय धोरण कोण तयार करतं? देशामध्ये वित्तीय धोरण खालीलपैकी कोण तयार करतं? तर वित्त मंत्रालय बघा वित्तीय धोरण तयार करत असतं. पायरोस्ट्रियलालजी या वृक्षाचा शोध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागला? तर या वृक्षाचा शोध कुठे लागला बघा? अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागलेला. अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागला. यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? तर कोणतं? चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही तर बघा जीवनसत्व सी. लक्षात ठेवा जीवनसत्व सी. पुढचा प्रश्न आहे बघा, सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? काय? सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा बघा कोरोना रोगाशी संबंधित आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित आहे. पुढला प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती? 182 मीटर आहे. किती? 182 मीटर. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान कोणतं आहे? तर महाबळेश्वर हे कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर NV रमन्ना भारताचे सरन्यायाधीश आहेत. भारताचं जे काही संविधानाचं अनुच्छेद 370 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कलम 370 आहे बघा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर. कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? तर पंचपाळे हा जो काही समास आहे हा काय करतो? द्विगु समास दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे बघा, नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, नद्या अधिक तट. पुढचा प्रश्न आहे, ढगांनी झाकलेले. कशांनी? ढगांनी झाकलेले याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ड, आभ्राच्छादित. ढगांनी झाकलेले म्हणजे काय? आभ्राच्छादित. रिपू या शब्दाचा अर्थ विचारले. रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे.
तर रिपू या शब्दाचा अर्थ काय होतो? शत्रू होतो, लक्षात ठेवा, शत्रू. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? मधुर हा कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. पुढचा प्रश्न काय बघा. नदीचे पाणी निळेशार आहे, वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. वाक्यातील विशेषण कोणतं आहे? तर निळेशार काय वाक्यातील विशेषण आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो, लक्षात ठेवा, क्रियापद. एकाच माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर एका माळेचे मणी म्हणजे काय? सगळे एकसारखेच. पुढला प्रश्न आहे. अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी किंवा क, पूर्ण भविष्यकाळी. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर हे कसले प्रकार आहेत बघा. ऑप्शन क्रमांक ब, अलंकाराचे प्रकार आहेत. कशाचे? अलंकाराचे. जसा विटांचा ढीग तसे वेलीचं काय असतं? जसं विटांचा ढीग असतो त्याच प्रकारे वेलींचं काय असतं? तर कुंज असतं. ऑप्शन क्रमांक क, कुंज. कोसला हा जो काय ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिला? तर बालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? बालचंद्र नेमाडे यांनी. लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? तर राईट आन्सर आहे बघा लेखकचं लेखकच राहील. कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर, लक्षात ठेवा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? जयंत नारळीकर होते. जयंत नारळीकर. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? पावसाला सुरुवात झाली वाक्यात उभयनवी अव्यय कोणतं? मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली वाक्यातील उभयनवी अव्यय कोणतं? उभयनवी अव्यय कोणतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ब, आणि. हे काय बघा उभयनवी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा. बापरे तो पहा वाघ. बापरे तो पहा वाघ. बापरे हे कोणतं अव्यय आहे? राईट आन्सर आहे बघा बापरे हे कोणतं अव्यय? तर केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. अर्जुन पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार माहिती आपल्याला क्रीडाशी संबंधित आहे, खेळाशी संबंधित आहे. यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, व्यायाम. हा काय बघा अशुद्ध शब्द आहे, लक्षात ठेवा, व्यायाम. बाकीचे बघा झोप, पाय, बंद हे काही शुद्ध शब्द आहेत. पुढचा प्रश्न काय बघा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरामध्ये? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही जी काही संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ही पुणे शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? पुणे. भारतामधला सगळ्यात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ, NH44. कोणता आहे बघा? NH44 हा सगळ्यात लांब राष्ट्रीय मार्ग आहे. फास्टॅग प्रणालीचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? तर टोल नाक्यावरती फास्टॅग प्रणालीचा वापर केला जातो. मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, अ, संपूर्ण देश. पुढचा प्रश्न आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये? जर धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं त्याची शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर कलम 184 मध्ये त्याची वर्णन करण्यात आलेलं आहे. वाहनामधील जे काही तापमापक आहे, वाहनातील तापमापक खालीलपैकी काय दर्शवतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, इंजिनाचं तापमान दर्शवलं जातं. कशाचं? इंजिनाचं तापमान दर्शवलं जातं. लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? तर लर्निंग लायसन्सची वैधता 6 महिने इतकी असते. किती? 6 महिने. पुढचा प्रश्न आहे बघा. PUCचं लॉंग फॉर्म काय आहे? कशाचा? PUCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर पोल्युशन अंडर कंट्रोल. काय बघा? पोल्युशन अंडर कंट्रोल याचा लॉंग फॉर्म आहे. पुढला प्रश्न काय आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री डॉक्टर अनिल परब कोण आहेत? डॉक्टर अनिल परब आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, जानेवारी. परिवहन देगा देवा मुंगी साखरेचा रैवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या कडव्याचा अलंकार कोणता? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 3 सेकंद मिळतील. पहिल्या बघा यमक, अनुप्रास, दृष्टांत का रूपक. 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक क, दृष्टांत अलंकार आहे. कोणता? दृष्टांत. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठीमध्ये वचन किती आहेत? मराठीमध्ये टोटल वचन किती आहेत? 1 2 3 4. चला पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा मराठीमध्ये टोटल 2 वचन आहेत. पुढचा प्रश्न आहे, मी रोज काम करत जाईल हे वाक्याचा प्रकार कसा आहे? मी रोज काम करत जाईल. साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ का अपूर्ण भविष्यकाळ का चालू पूर्ण भविष्यकाळ? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, चालू पूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक ड, चालू पूर्ण भविष्यकाळ आहे. पुढला प्रश्न काय बघा, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल? गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक अ, अवखळ. लक्षात ठेवा, अवखळ. पुढला प्रश्न आहे, आदिश शिदोरी. अय बघा जेजुरी, मजुरी, हजेरी का कोरी? आदिश शिदोरी मग काय? पटकन आन्सर द्यायचं आहे. आधी शिजुरी आणि मग जेजुरी. ऑप्शन्स क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे, कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन अ आहे द्वंद्व, दुसरा आहे बघा बहुव्रीही, अव्ययभाव का तत्पुरुष. राईट आन्सर आहे बघा हा समास आहे बघा बहुव्रीही. ऑप्शन्स क्रमांक ब, बहुव्रीही समास आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, यथेष्ट. ऑप्शन्स इथं बघा 82 नंबरचा प्रश्न आहे. यथेष्ट याचा आपल्याला संधी ओळखायची किंवा फोड कशी होईल ओळखायची आपल्याला. चला पटकन ओळखायची आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ब, यथा अधिक इष्ट. त्यालाच आपण म्हणतो यथेष्ट म्हणतो. घ्या, गुरांचा समूह म्हणजे काय? खिलार, कळप, पुंजी का रास? एकदम सोपा प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघा गुरांचा समूह म्हणजे काय? कळप होईल. काय होईल? कळप. खालीलपैकी अवतरण चिन्ह ओळखायचं आहे. खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणतं? अ ब क ड. इथं बघा अ ब क ड दिलेलं आहे. यातील आपल्याला अवतरण चिन्ह ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक अ. हे काय बघा अवतरण चिन्ह आहेत असे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, तो चित्र काढतो हे वाक्य कसलं उदाहरण आहे? काय प्रश्न आहे बघा, तो चित्र काढितो, तो चित्र काढितो हे वाक्य कसलं उदाहरण आहे? पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा हे ऑप्शन्स क्रमांक 1 कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. 86 नंबरचा प्रश्न आहे, आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो? आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो? तर बघा आई चाकूने भाजी कापते. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, चाकूने. हा काय बघा करण विभक्ती दर्शवतो. करण विभक्ती दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे, अचल बरोबर काय होईल? अचल बरोबर 87 नंबरचा प्रश्न आहे. अचल बरोबर स्थिर, चंचल, मोठा का स्त्री? तर अचलचा बरोबर काय होईल? स्थिर होईल. पुढला प्रश्न आहे, वासरू या शब्दाचं लिंग काय होईल? पुल्लिंग, स्त्रीलिंग, बाललिंग का नपुसकलिंग? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ड, नपुसकलिंग होईल. नपुसकलिंग. गायचं अनेक वचन काय होईल? गाय या शब्दाचं अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे. गाय शब्दाचं अनेक वचन ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे गायचं अनेक वचन होईल बघा गायी. काय होईल? गायी. धावणे आरोग्यासाठी चांगलं असतं या वाक्यातील क्रियापद कोणतं? धावणे आरोग्यासाठी चांगलं असतं या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ड, असते. हे काय बघा क्रियापद आहे, असते. मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणतं? मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणतं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न हा सुद्धा.
मी काम स्वतः आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क स्वतः. हे काय बघा आत्मवाचक सर्वनामे. घ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब असं म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब असं म्हणतात. तर विशेषण असं म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे ज्या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असून समासाचा विग्रह करताना जो काही गाळलेला शब्द आहे हा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्याला कोणता समास असं म्हणतात. त्याला कोणता समास किंवा टिंबटिंब समास असे म्हणतात. चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला 3 सेकंद मिळतील. ऑप्शन आहे अ आहे बघा अव्ययभाव समास, ब आहे तत्पुरुष समास, क आहे द्विगु समास, ड आहे बहुव्रीही समास. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब तत्पुरुष समास. कोणता समास आहे तत्पुरुष समास. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात. अ आहे बघा गर्जना, चिवचिव, फुसफुस, काव काव. पटकन आन्सर द्यायचे. सगळ्यांना माहिती सिंहाची काय असते गर्जना असते. अति तेथे काय असते स्तुती, फुर्ती, गती का माती. अति तेथे काय असते माती असते. अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आपल्याला. अक्कल खाती जमा. रागावणे, खूप संतापणे, खूप आनंदी होणे का नुकसान होणे. राईट आन्सर आहे बघा काय होईल ऑप्शन क्रमांक डी नुकसान होणे. काय होईल नुकसान होणे. 97 नंबरचा प्रश्न आहे साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते. साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते. रोमन, देवनागरी, गुरुमुखी का ठाण. कोणती मराठी भाषा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब देवनागरी. कोणता होईल देवनागरी. इथं बघा 10चा 10वा घात याचं आपल्याला विचारले 10चा 10वा घात म्हणजे किती. 10 वरती 10 शून्य बरोबर किती. राईट आन्सर आहे बघा 10 अब्ज. काय होईल बघा 10 अब्ज. अशुद्ध शब्द कोणता ओळखायचा आहे. पक्षी, पक्षी, त्याच्यानंतर नवीन, ऊस, त्याग. तर कोणता बघा अशुद्ध शब्द ऊस. ऊस शब्दाला माहिती आपल्याला असा लिहिला जातो. सुंदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आकर्षक, मोहक, कुरूप का प्रसन्न. व्हेरी गुड. सुंदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल ऑप्शन क्रमांक क कुरूप होईल. लक्षात ठेवा कुरूप. अमोल खेळत होते वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची. आणि खाली अंडरलाईन. राईट आन्सर आहे बघा ही कोणता आहे उभयनवी अव्यय आणि काय बघा उभयनवी अव्यय आहे. 4 नंबरचा प्रश्न काय बघा आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती स्पष्ट होते. आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची टिंबटिंब ही शक्ती स्पष्ट होते. 4 नंबरचा प्रश्न आहे तर कोणती शक्ती स्पष्ट होते. लक्षणा ही शक्ती काय होते स्पष्ट होते. आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची लक्षणा ही शब्द शक्ती काय होते स्पष्ट होते. पुढचा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. महोत्सव या संधीची फोड कशा प्रकारे होईल. हा प्रश्न अनेक वेळेस आपण बघितला असेल. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महा अधिक उत्सव बरोबर काय होतं बघा महोत्सव होतं. महा अधिक उत्सव बरोबर काय होतं महोत्सव. मराठी व्याकरणात ज्या अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर असतात आणि यातील 6व्या अक्षरावर असते त्या वृत्ताला टिंबटिंब वृत्त असं म्हणतात. मराठी व्याकरणात ज्या अक्षरवृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असतात आणि यातील 6व्या अक्षरावर असते त्या वृत्ताला टिंबटिंब असं म्हणतात. राईट आन्सर आहे त्याला काय म्हणतात बघा भुजंग प्रयात म्हणतात. काय म्हणतात भुजंग प्रयात असं म्हणतात. लक्षात ठेवा भुजंग प्रयात. पुढचा मराठी व्याकरणाचा प्रश्न बघा खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता आहे. खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. राईट आन्सर आहे बघा काडतूस हा शब्द काय आहे पोर्तुगीज भाषेमधून मराठी याच्यामध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा अय्या. काय प्रश्न आहे बघा अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका. तर बघा अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे विचारले आपल्याला. तर हा तामिळ भाषेतून आलेला. लक्षात ठेवा तामिळ. पुढचा प्रश्न काय बघा तिने गाणे म्हटले या वाक्यातील जो काय प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे. तिने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे. बरोबर याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. कोणता आहे प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग.
पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. पूर्णाभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, एखाद्या शब्दाची पूर्णपणे पुनरावृत्ती झाल्यास त्याला आपण काय म्हणतो, पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतो. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 हळूहळू. कोणता आहे बघा, हळूहळू. 22 नंबरचा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी संधी सोडवायची आपल्याला. आपत्काल. संधीवरती 2 प्रश्न आले आपण बघितले, एक महोत्सव आणि आपत्काल. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, 3 नाही 4 ऑप्शन आहेत. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 आपद अधिक काल बरोबर काय होतं, आपत्काल होतं. पुढचा प्रश्न काय बघा, तळे या शब्दाचं अनेक वचन कोणतं होईल. तळे या शब्दाचं अनेक वचन कोणतं होईल. 31 नंबरचा प्रश्न आहे, तळे या शब्दाचं अनेक वचन कोणतं होईल. तळी होईल. लक्षात ठेवा, तळी. तळी या शब्दाचं तळी होईल. घ्या पुढचा प्रश्न, तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे. तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातलं वाक्य, तर कर्तरी प्रयोगामधलं वाक्य आहे. कोणत्या, कर्तरी. पुढचा प्रश्न काय बघा, किंवा हे कोणत्या प्रकारचं उभयनामी विअव्यय आहे. किंवा हे कोणत्या प्रकारचं उभयनामी विअव्यय आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक विकल्पबोधक. किंवा काय बघा, विकल्पबोधक आहे. लक्षात ठेवा, विकल्पबोधक. पुढचा प्रश्न काय बघा, खरे खोटे. कोणता प्रश्न आहे, खरे खोटे या सामासिक शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. खरे खोटे या सामासिक शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा, खरे खोटेचा द्वंद्व समास आहे. कोणता, द्वंद्व समास. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा. कोणत्या, कृपण या शब्दाचा उलट्या अर्थाचा शब्द म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा, उदार होईल. लक्षात ठेवा, उदार. पुढचा प्रश्न काय बघा, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच मराठी व्याकरणामध्ये टिंबटिंब असे म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची आणि क्रियापदाची जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 3 त्याला काय म्हणतात, प्रयोग असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 प्रयोग असं म्हटलं जातं. काय, प्रयोग. पुढचा प्रश्न काय बघा, मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला टिंबटिंब असं म्हणतात. मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला टिंबटिंब असं म्हणतात. एकदम महत्त्वाचा प्रश्न हा. त्याला काय म्हणतात, मात्रा असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो काही कालावधी लागतो त्याला काय म्हणतात, मात्रा म्हणतात. काय, मात्रा. पुढचा प्रश्न काय बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची. हे माझे पुस्तक आहे. माझे खाली अंडरलाईन आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. हे माझे पुस्तक आहे. राईट आन्सर याच्यामध्ये काय बघा, षष्टी. ऑप्शन क्रमांक 3 षष्टी. 54 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी अनुनासिक नसणारं व्यंजन ओळखायचं आहे. खालीलपैकी अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे. 54 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 ड. हे काय बघा, अनुनासिक नसणारं व्यंजन आहे. ड हे काय, अनुनासिक नसणारं व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी भाववाचक नाव ओळखायचं आपल्याला. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 औदार्य. हे काय बघा, सौंदर्य, सुंदरचं नाही सौंदर्य असतं आणि औदार्य. इथं जर सुंदरच्या ऐवजी सौंदर्य असतं ते असतं भाववाचक नाव, परंतु औदार्य या ठिकाणी काय भाववाचक नाव आहे. 58 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणतं सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही. खालीलपैकी कोणतं सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही. 58 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 4 मी. हे काय बघा, लिंग भेदानुसार बदलत नाही. कोणतं, मी. बाकीचे बदलत आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. विद्वानचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर सगळ्याला माहिती आहे काय असतं, विद्वानचं काय होईल, विदुषी होईल. ऑप्शन क्रमांक 4 विदुषी. विद्वानचं विदुषी. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब असं म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब असं म्हणतात. टिंबटिंब असं म्हणतात. त्यांना काय म्हणतो आपण, वर्ण असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 वर्ण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही. खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही विचारला आपल्याला. तर अद्भुत हा काय बघा, काव्यगुण नाही. कोणता, अद्भुत. पुढचा भूत नाही, अद्भुत. पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणामध्ये साधित शब्दांचे टिंबटिंब प्रकार आहेत.
मराठी व्याकरणात साधित शब्दाचे टिंब प्रकार आहेत? 83 नंबरचा प्रश्न आहे. तर मराठी व्याकरणामध्ये साधित शब्दाचे 4 प्रकार आहेत. किती? 4. पुढचा प्रश्न आहे बघा. टिंब हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 2, 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर जब्बार पटेल होते. कोण होते? डॉक्टर जब्बार पटेल याचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे बघा. चेंडू खालून वर गेला वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे. चेंडू खालून वर गेला. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2, वर. चेंडू खालून वर गेला वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं होईल? वर होईल. कोणतं? यातील टिंब तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती, इंदापूर, दौंड का भोर? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, इंदापूर तालुका हा सगळ्यात पूर्व दिशेला आहे. कोणता? इंदापूर तालुका. दुसरा प्रश्न आहे. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? मुळशी, वेल्हा, भोर का आंबेगाव? एकदम महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, आंबेगाव या ठिकाणी घडली होती. कोणत्या ठिकाणी? आंबेगाव या ठिकाणी घडली होती. 3 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती लेणी सगळ्यात प्राचीन लेणी आहे? वेरूळ, कारले भाजे का पितळखोरा का घारापुरी? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, पितळखोरा. कोणती? बघा पितळखोरा लेणी सगळ्यात प्राचीन लेणी आहे. खालीलपैकी डॅश हे अष्टविनायकाचं देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये स्थित नाही. पहिले बघा महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, बल्लाळेश्वर हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये स्थित नाही. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये? जुन्नर, संगमनेर, शहापूर का सिन्नर? माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र टिंब तालुक्यामध्ये स्थित आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, जुन्नर तालुक्यामध्ये माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र स्थित आहे. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात? मुंबई, भिवंडी, इचलकरंजी का बेलापूर? 6 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, इचलकरंजी. कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात? तर इचलकरंजी. पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, नेरी. नेरी ही जी काय संस्था आहे बघा ही नागपूरमध्ये स्थित आहे. बाकीच्या सगळ्या संस्था पुण्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. 7 पाटीमधील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? 7 पाटीतील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, महेश एच कुंचवार का रंगनाथ पठारे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, रंगनाथ पठारे 7 पाटीमधील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक आहेत. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र टिंब यांचे आहे. कऱ्हेचे पाणी हे जे काय आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, आचार्य अत्रे यांचं आहे. लक्षात ठेवा आचार्य अत्रे. पुढचा प्रश्न आहे बघा. तुळापूर येथे टिंब नद्यांचा संगम आहे. तुळापूर येथे कोणत्या नद्याचा संगम आहे? तर भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम आहे. तुळापूर या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम आहे. कोणत्या नदीवरती आहे? भाटघर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन क्रमांक 4, येळवंडी या नदीवरती स्थित आहे. कोणत्या? येळवंडी या नदीवरती स्थित आहे. बचपन बचाओ आंदोलन टिंबशी संबंधित आहे. तर कैलास सत्यार्थ. लक्षात ठेवा बचपन बचाओ आंदोलन कैलास सत्यार्थशी संबंधित आहे. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते टिंबपासून घेण्यात आलेलं आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे सत्यमेव जयते हे ऑप्शन क्रमांक डी मुंडक उपनिषदमधून घेतलेलं आहे. टिंब हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं. काय? दीनबंधू. IRDAI ही जी काय संस्था आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, विमा या क्षेत्राशी बघा ही नियामक म्हणून काम करते. कोणत्या? विमा क्षेत्राशी. पुढचा प्रश्न आहे बघा. पोलीस विभागामधील जे काही K9 युनिट आहे कोणतं? K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? पोलीस विभागामधलं K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, श्वानाशी संबंधित आहे. कोणाशी? श्वानाशी. पुढचा प्रश्न आहे बघा. GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? काय प्रश्न आहे? GST हा खालीलपैकी कोणता कर आहे?
तर GST हा बघा वस्तू आणि सेवा कर आहे. लक्षात ठेवा GST हा वस्तू आणि सेवा कर आहे. पुढचा प्रश्न आहे अर्जुन MK1 हा रणगाडा कोणी निर्माण केलेला आहे? अर्जुन MK1 हा रणगाडा खालीलपैकी कोणी निर्माण केलेला आहे? ऑप्शन्स क्रमांक बी DRDO यांनी अर्जुन MK1 हा जो काही रणगाडा आहे हा तयार केलेला आहे. लक्षात ठेवा DRDOने. पुढचा प्रश्न आहे बघा कोरोना 19 मध्ये कोरोना खालीलपैकी काय आहे? कोरोना 19 मध्ये कोरोना हा खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन्स क्रमांक सी कोरोना हा काय बघा विषाणू आहे. लक्षात ठेवा कोरोना हा विषाणू आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कोवॅक्सिनची लस खालीलपैकी कोणी तयार केलेली? काय कोवॅक्सिन ही जी काही लस आहे खालीलपैकी कोणी तयार केलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी भारत बायोटेक. लक्षात ठेवा भारत बायोटेक. आणि सिरम इन्स्टिट्यूटने कोणती कोविल्ड तयार केलेली? कोणती कोविल्ड 7 नंबरचा प्रश्न आहे हरित क्रांती खालीलपैकी कशाशी निगडित आहे? हरित क्रांती खालीलपैकी कशाशी निगडित आहे? ऑप्शन्स क्रमांक डी अन्नधान्य उत्पादन. लक्षात ठेवा हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी निगडित आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे? आपल्या विधानसभेची 288 सदस्य संख्या. किती? 288. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती. लक्षात ठेवा 14वे राष्ट्रपती आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सीताराम कुंटे. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव आहे सीताराम कुंटे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन्स क्रमांक ए भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न. पुढचा प्रश्न आहे बघा भारताचा सगळ्यात जास्त लांबीचा महामार्ग कोणता? भारताचा सगळ्यात जास्त लांबीचा महामार्ग कोणता? तर NH44. लक्षात ठेवा NH44 हा भारताचा सगळ्यात जास्त लांबीचा महामार्ग आहे. लक्षात ठेवा NH44. पुढचा प्रश्न आहे 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये पार पडल्या? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी आशिया खंडामध्ये पार पडल्या. लक्षात ठेवा आशिया. आणि बघा जपानलाच उगवत्या सूर्याचा देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा जपानलाच उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं. 14 नंबरचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये? बाळासाहेब ठाकरे कोणत्या शहरामध्ये? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नागपूर या शहरामध्ये. कोणत्या? नागपूर. पुढचा प्रश्न आहे बघा अमेरिकेचे सध्याचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? अमेरिकेचे सध्याचे जे काही उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पहिल्या राष्ट्रपती आहेत. कितव्या? पहिल्या. पुढला प्रश्न आहे 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक सी पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. 2024 साली जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे ही पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा नुकताच पायउतार व्हायला लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन्स क्रमांक बी अशरफ घानी. लक्षात ठेवा अशरफ घानी हे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्ष इतका असतो. पुढचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए यावली. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव यावली हे आहे. पुढचा आहे बघा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करत असतात. कोण? राज्यपाल. बलिपुरम भारताचं जे काही संविधानाचा अनुच्छेद 370 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कलम 370 आहे बघा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर. कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? तर पंचपाळे हा जो काही समास आहे हा काय करतो? द्विगु समास दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे बघा नद्या तट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? नद्या तट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क नद्या अधिक तट. पुढचा प्रश्न आहे ढगांनी झाकलेले
कशांनी? ढगांनी झाकलेले, याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ड, आभ्राच्छादित. ढगांनी झाकलेले म्हणजे काय? आभ्राच्छादित. रिपू या शब्दाचा अर्थ विचारले. रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर रिपू या शब्दाचा अर्थ काय होतो? शत्रू होतो. लक्षात ठेवा, शत्रू. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? मधुर हा कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. पुढचा प्रश्न काय बघा. नदीचे पाणी निळेशार आहे. वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. वाक्यातील विशेषण कोणतं आहे? तर निळेशार काय वाक्यातील विशेषण आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. लक्षात ठेवा, क्रियापद. एकाच माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर एका माळेचे मणी म्हणजे काय? सगळे एकसारखेच. पुढला प्रश्न आहे. अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी किंवा क, पूर्ण भविष्यकाळी. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर हे कसले प्रकार आहेत बघा. ऑप्शन क्रमांक ब, अलंकाराचे प्रकार आहेत. कशाचे? अलंकाराचे. जसा विटांचा ढीग तसे वेलीचं काय असतं? जसं विटांचा ढीग असतो त्याच प्रकारे वेलींचं काय असतं? तर कुंज असतं. ऑप्शन क्रमांक क, कुंज. कोसला हा जो काय ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणी लिहिला? तर बालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? बालचंद्र नेमाडे यांनी. लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? तर राईट आन्सर आहे बघा लेखकचं लेखकच राहील. कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर. लक्षात ठेवा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? जयंत नारळीकर होते. जयंत नारळीकर. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, धडा हे काय बघा प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्यात उभयनवी अव्यय कोणतं? मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्यातील उभयनवी अव्यय कोणतं? उभयनवी अव्यय कोणतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ब, आणि. हे काय बघा उभयनवी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा. बापरे तो पहा वाघ. बापरे तो पहा वाघ. बापरे हे कोणतं अव्यय आहे? राईट आन्सर आहे बघा बापरे हे कोणतं अव्यय? तर केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. अर्जुन पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार माहिती आहे आपल्याला क्रीडाशी संबंधित आहे, खेळाशी संबंधित आहे. यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, व्यायाम. हा काय बघा अशुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवा व्यायाम. बाकीचे बघा झोप, पाय, बंद हे काही शुद्ध शब्द आहेत. पुढचा प्रश्न काय बघा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरामध्ये? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही जी काही संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ही पुणे शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? पुणे. भारतामधला सगळ्यात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ, NH44. कोणता आहे बघा? NH44 हा सगळ्यात लांब राष्ट्रीय मार्ग आहे. फास्टॅग प्रणालीचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? तर टोल नाक्यावरती फास्टॅग प्रणालीचा वापर केला जातो. मोटार वाहन अधिनियम. प्रश्न पाहिला बघा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमधला. कोविड-19चा फुल फॉर्म काय आहे? एकदम IMP प्रश्न आहे. कोविड-19चा फुल फॉर्म काय आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा कोरोना व्हायरस डिसीज 2019. बघा 2019 म्हणजे काय? चायनामध्ये 2019 मध्ये सगळ्यात प्रथम हा व्हायरस काय झाला होता? आढळला होता. त्यामुळे 2019. पुढचा प्रश्न आहे बघा खालील पैकी. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये टोटल किती जिल्हे आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल किती जिल्हे आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, एकूण 36 जिल्हे आहेत. किती? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा 36 जिल्हे आहेत. तर बघा
पोरांना फसवण्यासाठी बघा ए बी इथं दिले, तिथं बघा बाकीच्यामध्ये ए आणि बी दास इथं सी दिले. त्यामुळे घाईगडबडीमध्ये असेच बरेच जण चुकले असतील. ज्यांचं असं झालं असेल त्यांनी कमेंट करा, जेणेकरून दुसरा चुकणार नाही. पुढचा आहे बघा, कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. पुढचा प्रश्न आहे बघा, पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? कोणता? पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक आहे ना. धो महानोर. लक्षात ठेवा, ना. धो महानोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, प्रतापगड किल्ला. लक्षात ठेवा, प्रतापगड किल्ला. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन लेखक कोण आहेत? आपल्या सगळ्याला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर हे बघा भारतीय राष्ट्रगीत जनगण मन याचे लेखक आहेत. कोविड-19 हा जो काय आजार आहे खालीलपैकी कशामुळे होतो? कोविड-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा कोविड-19 हा जो काय आजार आहे ऑप्शन्स क्रमांक ए, विषाणूमुळे होतो. कशामुळे? विषाणू. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे जे काही संचालक आहेत हे IPS अधिकारी नाहीत? IB, त्याच्यानंतर ED, रॉ, CBI. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, ED. याचे बघा काय नसतात, IPS अधिकारी नसतात. 12 नंबरचा प्रश्न काय बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचं मुख्यालय कोठे आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे बघा इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बँगलोर या ठिकाणी स्थिती. लक्षात ठेवा, बँगलोर. ऑप्शन्स क्रमांक डी, बँगलोर या ठिकाणी स्थिती. पुढचा प्रश्न आहे बघा, देवघर या शब्दाचं लिंग कोणत्या प्रकारचं आहे? देवघर. ऑप्शन क्रमांक इथं बघा, देवघर या शब्दाचं लिंग कोणतं होईल? ते देवघर म्हणजे काय? नपुसक लिंग. नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखायचा आहे. नदी सागराला भेटते या वाक्याचा अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखायचा आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, चतुर्थी अधिकरण. काय बघा? चतुर्थी अधिकरण. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. मी, हा, आपण, कोण. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, हा काय बघा दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, हा काय दर्शक सर्वनाम आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, पळवते. हे काय बघा सामर्थ्यदर्शक हे क्रियापद आहे. कोणतं? पळवते. लक्षात ठेवा, पळवते. गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगायचा आहे. गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगायचा आहे आपल्याला. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, परिणामवाचक क्रियाविशेषणे. गुरुजी हसला थोडाफार म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला. बरोबर आहे की नाही? गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार काय होईल? परिणामवाचक. गुरुजी हसले. गुरुजी जर चिडचिडे असतील आणि मागच्या बेंचवरचे पोर म्हणतात नक्की ज्याच्या बायकोसोबत भांडणं करून आला असन आणि हुशार पोरं काय म्हणतात आमच्यामुळेच रागावले असतील. परंतु आता गुरुजी या ठिकाणी हसलेले त्यामुळे काय झालं? परिणामवाचक हे क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न काय बघा, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणतं अव्यय आहे? चाकूमुळे यातील मुळे हे कोणतं अव्यय आहे? ऑप्शन्स क्रमांक डी, चाकूमुळे कोणते बघा? हे शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय. 26 नंबरचा प्रश्न काय बघा, तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर राईट आन्सर आहे बैतूल जिल्हा, मध्य प्रदेशमध्ये बघा बैतूल जिल्हा, त्या ठिकाणामधून तापी नदीचा उगम होतो. बरोबर. पुढचा राजधानीवरती प्रश्न आलेला आहे बघा. या ठिकाणी बघा राजधानी विचारली आपल्याला. कोहिमाची राजधानी विचारली. काय काय प्रश्न आहे बघा, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा शहर कोणत्या राज्याची राजधानी? तर ऑप्शन क्रमांक डी, नागालँडची राजधानी कोणती बघा? कोहिमा. लक्षात ठेवा, नागालँड. पुढचा प्रश्न आहे बघा, विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती वर्षापर्यंत किंवा किती दिवसापर्यंत वैध राहतं? वर्ष नाही, किती दिवसापर्यंत वैध राहतं? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, 6 महिन्यांपर्यंत वैध असतं. किती? 6 महिने. पुढचा प्रश्न काय बघा, टोकियो ऑलिम्पिक. काय प्रश्न आहे? टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकवले? आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणी पटकवलं? नीरज चोपडाने बघा सुवर्ण पदक पटकवलेलं. कोणी? नीरज चोपडा. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू कोणत्या राज्यातली आहे?
ऑप्शन क्रमांक बी मणिपूर राज्यातली ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू कोणत्या राज्यामधली? बघा मणिपूर राज्यामधले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दिलीप वळसे पाटील हे सध्याचे कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण? दिलीप वळसे पाटील. जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी पाणी पुरवठा आणि स्वच्छता खाते. पुढचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? आता बघा जो काही जळगाव जिल्हा आहे त्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल 15 तालुके आहेत. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे? काय विचारले? तालव्य आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उच्चार हा तालव्य आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी जल. या शब्दाचं उत्तर कसं आहे? तालव्य. लक्षात ठेवा जल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. परीक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होईल? परीक्षा या शब्दाच्या संधीची फोड कशी होईल? राईट आन्सर आहे बघा परीक्षेची कशी होईल? बघा ऑप्शन क्रमांक सी परी अधिक इक्षा बरोबर काय होईल? बघा परीक्षा होईल. ऑप्शन क्रमांक सी परीक्षा. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखलं जातं? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक सी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं. कोणाला? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. काय प्रश्न आहे बघा, भाऊला थोडंफार लागलं आहे बाकी सर्व खुशाल वाक्यातील अधोरेखित उभय नववी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सगळं खुशाल. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी न्यूनत्वबोधक. लक्षात ठेवा न्यूनत्वबोधक. बाकी शब्द आला न्यूनत्वबोधक. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. श्रावणीला थंडी वाजते. 77 नंबरचा प्रश्न काय बघा, श्रावणीला थंडी वाजते कोणत्या? बघा कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक ए श्रावणीला थंडी वाजते हा काय? कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मुले शाळेत गेली वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातलं आहे? मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारामधलं आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए स्वार्थ प्रकारामधला आहे. लक्षात ठेवा स्वार्थ याच्यामध्ये स्वार्थी. ती रडली समुद्राच्या समुद्र या रचनेमधील अलंकार ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक बी अतिशयोक्ती अलंकार आहे. कोणता? अतिशयोक्ती. ती रडली समुद्राच्या समुद्र. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उपमान सांगायचं आहे. खालील वाक्यातील उपमान आपल्याला सांगायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी गोगलगाय. लक्षात ठेवा गोगलगाय. पुढचा प्रश्न काय बघा, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? काय प्रश्न आहे, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर लिंबू हा कसा आहे बघा परभाषी शब्द आहे. लक्षात ठेवा लिंबू हा शब्द परभाषी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, आडगाव हे कोणत्या समासाचा शब्द आहे? कोणता? आडगाव हे कोणत्या समासाचा शब्द आहे? तर हा कोणता आहे बघा उपसर्ग घटित आहे. आडगाव हा उपसर्ग घटित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शुद्ध लेखन अनुषंगाने शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी शुद्ध लेखन अनुषंगाने शुद्ध शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी आत्यंतिक. काय बघा आत्यंतिक हे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, उंटाचा काय असतो? कळप असतो, तांडा असतो, जमाव असतो का ताफा असतो? उंटाचा काय असतो? तांडा असतो. लक्षात ठेवा तांडा. यज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ सांगायचा आपल्याला. यज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ तर बघा यज्ञ करण्यासाठी एक ठराविक जागा असते त्याला आपण काय म्हणतो? यज्ञ सुकर. पुढचा प्रश्न आहे बघा, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय? उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होईल बघा ऑप्शन क्रमांक ए मूर्खासारखा सल्ला देणार. कसा? मूर्खासारखा सल्ला देणार याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण, इतश्री करणे या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार विचारलाय. इतश्री करणे याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखलेला आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी अध्याय सुरू करणे. का? अध्याय सुरू करणे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अधोमुख या शब्दाचा राईट आन्सर बघा उन्मुख. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा उन्मुख होईल. पुढचा प्रश्न बघा, विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक सी मुकुंदराज हे बघा या ग्रंथाचे लेखक आहेत. कोण? मुकुंदराज. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय. ऑप्शन क्रमांक डी जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, हे संचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने
कोणता क्रम बरोबर आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बघा, अझरबैजान या देशाची राजधानी कोणतं शहर आहे? अझरबैजान. राईट आन्सर बघा बाकू. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचं मुख्यालय? मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचं मुख्यालय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. तर मित्रांनो, आपल्या अनअकॅडमीला दररोज मोफत क्लासेस चालू असतात, नक्कीच फॉलो करा. खाली कमेंट बॉक्समध्ये आपण ती लिंकसुद्धा पिन केलेली आहे. नियतकालिक, एकदम IMP प्रश्न आहे. नियतकालिक. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ठराविक कालाने प्रसिद्ध होणाऱ्याला आपण काय म्हणतो बघा नियतकालिक असं म्हणतो. ठराविक कालावधीनुसार प्रसिद्ध होणाऱ्याला आपण काय म्हणतो? नियतकालिक. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? एकदम व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा उद्गाराचं चिन्ह असं असतं. हे प्रश्नचिन्ह आहे, हा पूर्णविराम आहे, हा स्वल्पविराम आहे, लक्षात ठेवा. आणि उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी काय बघा उद्गारवाचक चिन्ह आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील पिल्लूदर्शक बघा काय विचारलंय. पिल्लूदर्शक चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पिल्लूदर्शकची. राईट आन्सर आहे बघा मेंढीचे करडू असतं का? नाही. मेंढूचं काय असतं बघा कोकुरा असतो, लक्षात ठेवा. बकरीचं करडू असतं. मोराचं काय असतं? पिल्लू असतं. सिंहाचा काय असतो? छावा असतो. म्हशीचा काय असतो? रेडा किंवा रेडको असतं, लक्षात ठेवा, किंवा वगार असं म्हणतात. 4 नंबरचा प्रश्न काय आहे, खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. जसं बांबूचं बेट तसं भाकरीचं काय असतं? जसं बांबूचं बेट तसं भाकरीचं काय असतं? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. भाकरीची काय असते बघा चवड असते, लक्षात ठेवा चवड. जसं बांबूचं बेट तसं भाकरीची असते चवड. पुढचा प्रश्न आहे बघा, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात याचा राईट आन्सर आहे बघा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हा काकडीस राजी, लक्षात ठेवा कोल्हा काकडीस राजी. पुढचा प्रश्न काय बघा, खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडायचा आहे. खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी हा काय चुकीचा पर्याय. बाकीचं बघा सगळं बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय बघा, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या. यातील बघा आपल्याला काळ ओळखायला लावला आहे. राईट आन्सर हा काय बघा भूतकाळ, लक्षात ठेवा भूतकाळ. पुढचा प्रश्न बघा, योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडायची आपल्याला. योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडायची. नवा कोरा, जुना पुराणा, थट्टा मस्करी, नफा तोटा. हे काय बघा योग्य विरुद्धार्थीची जोडी नफा तोटा, बरोबर प्युअर विरुद्धार्थी. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्द कोळ्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्याय गटातील सर्व अक्षराचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण शब्द उभे शब्द तयार होतील. तर बघा आपण पेपरमध्ये सोडायचं असंच. आता याच्यामध्ये आपल्याला शब्द भरायचे आहेत. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी जर भरला आपण तर या ठिकाणी बघू शकता घास, बरोबर घास, त्याच्यानंतर घात, त्याच्यानंतर घाम, घार, त्याच्यानंतर घाव. हे काय बघा बरोबर याच्यामध्ये फिट होतं आहे. त्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करायची. हलवाईच्या घरावर टिंबटिंब, हलवाईच्या घरावर टिंबटिंब. तर हलवाईच्या घरावर काय असतं बघा तुळशीपत्र, लक्षात ठेवा तुळशीपत्र. खाली दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे. खाली दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पटकन ओळखायचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील. व्हेरी गुड. खाली दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी खारट. हा काय बघा नाम नसणारा पर्याय, लक्षात ठेवा खारट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शरीर, लक्षात ठेवा शरीर हा काय बघा नपुसकलिंगी शब्द आहे शरीर. 13 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शिबिर हा काय बघा शुद्ध शब्द आहे. कोणता? शिबिर. नामनिराळा होणे म्हणजे काय? नामनिराळा होणे म्हणजे काय? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी हात झटकणे म्हणजे काय? नामनिराळा होणे. हात झटकणे म्हणजे काय? नामनिराळा होणे. पुढचा प्रश्न आहे बघा, तल्लीन होणे म्हणजे काय? 15 नंबरचा प्रश्न आहे तल्लीन होणे म्हणजे काय?
राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए भान हरपणे म्हणजेच काय तल्लीन होणे. लक्षात ठेवा, भान हरपणे म्हणजेच काय तल्लीन होणे. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचं दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सगळे अर्थ बरोबर आहेत. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नख, पर्वत, वस्तू, दागिना हे काय बघा सगळे अर्थ बरोबर आहेत. 17 नंबरचा प्रश्न आहे बघा पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडायचं आहे. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडायचं आहे. काय प्रश्न आहे बघा पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडायचं आहे. पहिले आहे बघा बोचरी, हसरी, लाजरी, सोनेरी. बोचरी, हसरी, लाजरी आणि सोनेरी याची आपल्याला विशेषण निवडायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बोचरी हे काय बघा योग्य विशेषण आहे. लक्षात ठेवा बोचरी. पुढील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील 5वं अक्षर कोणतं. तर बघा आपल्याला 5वं अक्षर ओळखायला लावलेलं आहे. यामध्ये बघा भूजल पातळी. लक्षात ठेवा भू, त्याच्यानंतर जल, पातळी, भूजल पातळी यामध्ये 5वं अक्षर कोणते तर विचारायला लावले. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए त. पुढचा प्रश्न काय बघा सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यात विशेषण ओळखायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी जबरदस्त. लक्षात ठेवा जबरदस्त हे काय यामध्ये विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे बघा हातावर. इथं बघा वाक्प्रचार पूर्ण करायचा आहे. हातावर काय देणे. पैसे देणे, तुरी देणे, टाळी देणे का टाळी देणे. तर हातावर तुरी देणे म्हणजे काय फसवणे. लक्षात ठेवा हातावर तुरी देणे म्हणजेच काय फसवणूक करणे. पुढचा प्रश्न आहे बघा PUCCचा अर्थ काय आहे. PUCCचा अर्थ काय आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे काय बघा याचा अर्थ आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. पुढचा प्रश्न आहे बघा चिन्ह ओळखायचं यामधलं आपल्याला चिन्ह. 28 नंबरचा प्रश्न आहे चिन्ह. सगळ्याला माहिती काय बघा पेट्रोल पंप. पेट्रोल के दाम बडे की नाही बडे. पेट्रोल पंप आहे. लक्षात ठेवा पेट्रोल पंप. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वाहनामध्ये काय ठेवू नये. प्रथमोपचार पेटी, ज्वलनशील पदार्थ, टूल किट का औषधी. आपल्या सगळ्याला माहिती आहे वाहनामध्ये काय ठेवू नये. ऑप्शन क्रमांक बी ज्वलनशील पदार्थ ठेवू नये म्हणजे ज्याच्यामुळे आग लागल ती. खालीलपैकी गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. खालीलपैकी गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. पंकज, सरोज, राजू, भास्कर. राईट आन्सर याचं भास्कर. बाकीचे सगळे बघा कमळाला समानार्थी शब्द आहेत. लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो. लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी वाहन थांबवा दर्शवतो. 33 नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामधला कोणता प्रदेश हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 33 नंबरचा. राईट आन्सर आहे बघा पूर्व विदर्भ. लक्षात ठेवा पूर्व विदर्भालाच तलावांचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा तलावांचा प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल करत असतात. कोण करत असतात. राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. लक्षात ठेवा राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत. 38 नंबरचा प्रश्न काय आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत. अमित शहा. ऑप्शन क्रमांक सी अमित शहा कोण आहेत भारताचे गृहमंत्री आहेत. 39 नंबरचा प्रश्न काय बघा सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे काही यजमानपद आहे हा कोणत्या देशाने भूषवलं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी जपान या देशाने भूषवलं. कोणत्या जपान. पुढचा प्रश्न आहे बघा रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही काय केलं पाहिजे. जर आपल्याला ॲम्ब्युलन्सचा जर आवाज आला तर आपण काय केलं पाहिजे वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस काय केला पाहिजे मार्ग दिला पाहिजे. तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केलेली. तालिबान या देशाने किंवा संघटनेने अफगाणिस्तानमध्ये काय केलेली आपली सत्ता संपादन केलेली. लक्षात ठेवा अफगाणिस्तान. आता गोल पुढचा प्रश्न आहे बघा अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. अमरावती या ठिकाणी कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी वीर वामनराव जोशी. लक्षात ठेवा वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वामध्ये झाला होता. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही तर जी काही निर्वात पोकळी असते बघा त्यामधून होत नाही. प्रकाशाचं निर्वातमधून सुद्धा होतं. पुढचा प्रश्न काय बघा पुढे दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारं पद निवडायचं आहे. जहाज, मोटार, रेल्वे. जहाज, मोटार, रेल्वे. राईट आन्सर आहे बघा सायकल. लक्षात ठेवा सायकल. पुढचा प्रश्न आहे बघा खाली दिलेल्या पदाशी गटाशी जुळणारं पद निवडायचं आहे. वावर, शेत, शिवार. वावर, शेत, शिवार याशी जुळणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मळा. कोणतं होईल मळा.
48 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर अख्ख्या भारताची आर्थिक राजधानी कोणती बघा, मुंबई ही आर्थिक राजधानी. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 53 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा, गटात न बसणारा शब्द होईल दूरध्वनी. लक्षात ठेवा, दूरध्वनी. 54 नंबरचा प्रश्न आहे बघा, वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अनन्वये. राईट आन्सर आहे बघा, वाहनाची वेगमर्यादा ओलांडू नये. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्याची सीमारेषा बनलेली? काय प्रश्न आहे बघा, वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक ए, वर्धा आणि अमरावती. लक्षात ठेवा, वर्धा आणि अमरावती. क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? त्याला काय म्हणतो आपण? शब्द असे म्हणतो. लक्षात ठेवा, शब्द. संयुक्त नसणारा स्वर सांगायचा आपल्याला. 34 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त नसणारा स्वर. तर ई हा स्वर काय बघा, संयुक्त नसणारा स्वर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रथमाध्याय या शब्दाची संधी सोडवायची. प्रथमाध्याय या शब्दाची संधी सोडायची आहे. प्रथम अधिक अध्याय बरोबर काय? प्रथमाध्याय. 36 नंबरचा प्रश्न काय का, मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखायची. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो, तर हे काय बघा, क्रियापद आहे. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो वाक्यातील बोललो या शब्दाची जात कोणती? क्रियापद आहे. भाऊ या नामाचं सामान्य रूप सांगायचं आपल्याला. भाऊचं सामान्य रूप काय होतं? तर भाऊचं काय होतं आहे? भावा. हे काय बघा, सामान्य रूप आहे. 38 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणतं? खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणतं? तर आम्ही हे काय बघा, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे कोणतं? आम्ही. पुढचा प्रश्न काय बघा, चौपट या शब्दाचं विशेषण ओळखायचं आहे. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, दसपट चौपट हे काय बघा, आवृत्तीवाचक आहे. लक्षात ठेवा, आवृत्तीवाचक विशेषण आहे. चौपट काय? आवृत्तीवाचक. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळताना सदूची बॅट मोडली वाक्यामधलं आपल्याला क्रियापद ओळखायचं. एकदम सोपं आहे. क्रियापद कसं ओळखायचं? मोडण्याची क्रिया झाली बरोबर, मोडली. परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषणावे ओळखायचं आहे. परमेश्वर सर्वत्र असतो यातील आपल्याला क्रियाविशेषणावे ओळखायचं आहे. तर काय बघा, स्थलवाचक आहे. कोणतं आहे बघा? स्थलवाचक. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3, न्यूनत्व बोधक उभयनवी अव्यय. लक्षात ठेवा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे काय भानगडी? न्यूनत्व बोधक उभयनवी अव्यय. रात्रपाळीचे कामगार दिवसा झोपतात या वाक्यातील दिवसा या शब्दाची विभक्ती ओळखायची. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 1, षष्टी. रात्रपाळीचे कामगार दिवसात झोपतात या वाक्यातील दिवसाच या शब्दाची विभक्ती कोणती होईल? षष्टी. लक्षात ठेवा, षष्टी. पुढचा प्रश्न आहे, मुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलांनी आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कोणता आहे बघा? कर्मणी प्रयोग आहे. मुलाने आंबे खाल्ले. खालीलपैकी कवन या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता? कवन शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता आहे? कोण, काय, कोणता हे काय बघा वरील सर्व. पुढचा प्रश्न काय प्रश्न आहे बघा, शिक्केस नबी या शब्दामधून होणारा आशय ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2, राज्याचा शिक्का सांभाळणारा. लक्षात ठेवा, राज्याचा शिक्का सांभाळणारा. पुढचा प्रश्न आहे बघा, अंगवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? अंगवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3, नवस करणे. काय होतं बघा? नवस करणे. पुढचा प्रश्न आहे बघा, उंदीर गेला लुटी आणायला 2 मुठी. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी या मराठी म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता अर्थ होतो? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. खालीलपैकी कोणता शब्द हा धक्का शब्दाचा अर्थ नाही? गचका, हिसका, वरवंडी यापैकी नाही. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, खडाष्टक. इथं बघा, खडाष्टक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? खडाष्टक या अलंकारिक शब्दातला अर्थ काय होतो? 2 व्यक्तीमधील वैर. लक्षात ठेवा, खडाष्टक म्हणजे काय? 2 व्यक्तीमधील वैर. पुढचा प्रश्न आहे बघा, अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर आमंत्रित. लक्षात ठेवा, आमंत्रित. आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? आकाशामध्ये जेव्हा मोर जमतात तेव्हा आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात
या वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? राईट आन्सर बघा हे काय मिश्र वाक्य, लक्षात ठेवा मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न काय बघा, व आणि किंवा ही उभयनवी अव्यय जोडून कोणतं वाक्य तयार होतं? व आणि किंवा ही उभयनवी अव्यय जोडून कोणतं वाक्य तयार होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य तयार होतं. कोणतं? संयुक्त वाक्य. सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 उपमा अलंकार आहे. कोणता? उपमा अलंकार. शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. शुद्ध शब्द राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 पारितोषिक. हा काय बघा शुद्ध शब्द आहे. 1 नंबरचा पारितोषिक. महाराष्ट्र देशा पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचा आहे? महाराष्ट्र देशा पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 उद्धव ठाकरे. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? राईट आन्सर आहे बघा भारत श्री महामंडळ. कोणतं? भारत श्री महामंडळ. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क. इथं बघा अ आणि क बघून घ्या. विविध क्षेत्रातील जीवाश्म आणि फिट. पुढचा प्रश्न आहे बघा टिटिकाका. इथं बघा टिटिकाका हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशामध्ये वसलेलं आहे? टिटिकाका. राईट आन्सर आहे बघा कोणत्या देशामध्ये? पेरू आणि बोलिव्हिया. लक्षात ठेवा पेरू आणि बोलिव्हिया. पुढचा प्रश्न काय बघा राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती करत असतात. कोण करत असतात? राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे बघा इंडियन ओपिनियन हे जे काय वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी चालू केलेलं आहे? महात्मा गांधी यांनी चालू केलेलं आहे. कोणतं? इंडियन ओपिनियन. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या टिंबटिंब येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 वर्धा. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या वर्धा येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. लक्षात ठेवा भारत छोडोचा ठराव मांडला. पुढला प्रश्न काय बघा 1899 मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. 1899 मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता. राईट आन्सर आहे बघा सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता. जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 पंचशील तत्वाचा काय केला? पुरस्कार केला. जागतिक शांतता आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने पंचशील तत्वांचा काय केला? पुरस्कार केला. पुढचा प्रश्न काय बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 सी डी देशमुख. कोणी दिला? सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हा दिवस उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस आहे. टिंबटिंब हा दिवस उत्तर गोलार्धामध्ये सगळ्यात मोठा दिवस आहे. तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस आहे. कोणता? 21 जून. पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे भारतातील सगळ्यात लांब धरण आहे. टिंबटिंब हे भारतातील सगळ्यात लांब धरण आहे. तर हिराकूड हे बघा सगळ्यात लांब धरण आहे. एकदम सोपा प्रश्न आहे हिराकूड. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बोर अभयारण्य बघा वर्धा जिल्ह्यामध्ये. कोणत्या? वर्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य टिंबटिंब कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य काय करण्यात आले? समाविष्ट करण्यात आले. लक्षात ठेवा 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थाशी संबंधित आहे. टिंबटिंब घटना दुरुस्ती पंचायत राज संस्थाशी संबंधित आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 73वी. कितवी? 73वी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा सेंटीग्रेड आणि फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असतं? सेंटीग्रेड आणि फॅरनहीट. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 -40ला. कितीला? -40ला असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणतं मिश्रण नाही? पाणी, हवा, माती, खडू. पाणी, हवा, माती आणि खडू कोणतं मिश्रण नाही विचारलंय आपल्याला. राईट आन्सर आहे बघा पाणी हे काय बघा मिश्रण नाही. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब प्रजातीची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे. टिंबटिंब प्रजातीची संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे.
तर बघा कीटकांची प्रजातीची संख्या सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवा कीटक. विज्ञानाचे बघा किती प्रश्न विचारलेत. मानवाच्या खालीलपैकी काय प्रश्न आहे, मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. 92 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 यकृतावरती होतो. कशावरती, यकृत. चालू घडामोडीचा प्रश्न आलेला आहे, आता बघून घ्या चालू घडामोडी. युनेस्को वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा युनेस्कोच्या काय प्रश्न आहे बघा, युनेस्कोच्या वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज खालीलपैकी कोणाला देण्यात आला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 रणजित सिंग डिसली. लक्षात ठेवा कोणाला देण्यात आलं आहे, रणजित सिंग डिसली यांना. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे. शक्ती विधेयक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 महिला आणि बालकावर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी. लक्षात ठेवा शक्ती विधेयक कशासाठी आहे, महिला आणि बालकावर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी. अगला प्रश्न टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी टोटल किती पदक मिळवलेले आहेत. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 7 पदक मिळवले. किती, 7 पदक. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. राईट आन्सर आहे बघा नंदकिशोर सिंग किंवा NK सिंग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि YV रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. YV रेड्डी. पुढचा प्रश्न काय पहा, सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला देण्यात आला. 2019चा विचारला या ठिकाणी, तर नानाजी देशमुख यांना 2019चा देण्यात आला होता. कोणाला, नानाजी देशमुख. सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला. तर सगळ्याला माहिती कोणाला देण्यात आला बघा, आशा भोसले यांना देण्यात आला. लक्षात ठेवा महाराष्ट्र मोर्चामध्ये होकायंत्राने काय केली जाते, दिशा दाखवली जाते. लक्षात ठेवा होकायंत्र दिशा. पुढचा बघा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोपडाने किती मीटर भाला फेकलेला आहे. टोटल किती मीटर भाला फेकला आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 87.58. किती, 87.58 मीटर इतका भाला फेकलेला आहे. कोणी, नीरज चोपडाने 87.58 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आपल्या राज्यामधलं पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं असतं. तर सर्वोच्च पद असतं बघा पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत आपले, तर संजय पांडे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस विचारला. संजय पांडे कोण आहेत आपले पोलीस महासंचालक आहेत. सीताराम कुंटे कोण आहेत, मुख्य सचिव आहेत. लक्षात ठेवा सीताराम कुंटे कोण आहे, मुख्य सचिव आहेत. आलं लक्षात. मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर बघा सुशील चंद्रा आहेत. कोण, सुशील चंद्रा. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, भगतसिंग कोश्यारी. मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेब आहेत. घ्या पुढचा प्रश्न. आणि आपल्याला असा विचारला प्रश्न की संजय पांडे पोलीस महासंचालक किती आहेत, तर बघा 45वे. किती आहेत, 45वे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, पग, ग्रेट डेन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत. पग, ग्रेट डेन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा हे कशाचे प्रकार आहे, श्वान. लक्षात ठेवा श्वानाचे प्रकार आहेत. श्वान म्हणजे काय, कुत्रा. पुढचा प्रश्न आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा, देहराडून या ठिकाणी स्थित आहे. कोणत्या ठिकाणी, देहराडून या ठिकाणी इंडियन मिलिटरी अकॅडमी स्थित आहे. 25 नंबरचा प्रश्न काय बघा, गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कोणतं आहे. गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कोणतं आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा लुंबिनी. हा काय गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ आहे. कोणतं, लुंबिनी या ठिकाणी. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं संबोधलं जातं. 26 नंबरचा प्रश्न आहे. तर कोणाला संबोधलं तर कोयना प्रकल्पाला. कोणत्या, कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं संबोधलं जातं. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं. काय, सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा खान अब्दुल गफार खान यांना. नेक्स्ट बघूयात आपण. 28 नंबरचा प्रश्न काय बघा, ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने. नरेगा योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने, तर महात्मा गांधी यांच्या नावाने. लक्षात ठेवा महात्मा गांधी. पुढचा प्रश्न काय बघा, प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटाला टिंब इतके असतात. प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटाला टिंब इतके असतात. राईट आन्सर बघा दर मिनिटाला किती असतात बघा, 72 इतके असतात. किती, 72 इतके दर मिनिटाला असतात. पुढचा प्रश्न नंबरचा प्रश्न काय बघा, शिवाजी महाराजाचा आजळ कोणत्या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजाचा आजळ
कोणत्या ठिकाणी? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा या ठिकाणी शिवाजी महाराज यांचं आजोळी. नेक्स्ट, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? त्याला आपण काय म्हणतो? ॲसिड रेन. जो काय ताजमहाल आहे बघा, तो याच्यामुळेच काय होतोय? पिवळा होत चाललेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? NO2 आणि SO2. लक्षात ठेवा, NO2 आणि SO2 या दोन घटकामुळेच आम्ल पर्जन्य काय त्याला जबाबदार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, रक्तामधील टिंबटिंब पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. रक्तामधील टिंबटिंब पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. राईट आन्सर बघा, पांढऱ्या रक्तकणिका किंवा श्वेत रक्तकणिकांना सैनिक पेशी असं म्हटलं जातं. 33 नंबरचा प्रश्न काय बघा, कुसुमाग्रजांचं मूळ नाव काय आहे? काय प्रश्न आहे? कुसुमाग्रज यांचं मूळ नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 वी वा शिरवाडकर. हे काय बघा, कुसुमाग्रज यांचं काय मूळ नाव आहे? वी वा शिरवाडकर. नेक्स्ट क्वेश्चन, रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो? विद्युत, ध्वनी, रेडिओ का अल्ट्रासोनिक? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 रेडिओ. रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो? तर रेडिओ. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे? मूलभूत कर्तव्ये, सरनामा, व्यक्ती स्वातंत्र्य का एकेरी नागरिकत्व? सगळ्याला माहिती आहे, जो काय राज्यघटनेचा सरनामा आहे यालाच आपण काय म्हणतो? राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता आहे? फुफ्फुसाचं जे काही तंतुभवन आहे या श्वसन रोगात कारणीभूत घटक कोणते आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही बरोबर. सिलिका आणि आर्बेस्टोस हे काय बघा, फुफ्फुसाचं तंतुभवन श्वसन रोगास काय कारणीभूत घटक आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, प्रयागराज हे कोणत्या शहराचं नाव आहे? प्रयागराज हे खालीलपैकी कोणत्या शहराचं नाव आहे? तर प्रयागराज हे बघा अलाहाबाद ह्या शहराचं नाव आहे. कोणत्या? अलाहाबाद. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील भूदल चळवळीचे जनक कोण? भारतातील भूदल चळवळीचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे भारतामधील भूदल चळवळीचे जनक आहेत. कोण? आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे अध्यक्ष. लक्षात ठेवा, लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर लोकसभा अध्यक्ष. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेंटिंक. खालीलपैकी कोणता नवरासाचा प्रकार नाही? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 3 प्रसाद. हा काय बघा नवरासाचा प्रकार नाही. बाकीचे वीर, हास्य, रौद्र हे रसाचे प्रकार आहे, परंतु प्रसाद नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल बघा? धवल. लक्षात ठेवा, शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर धवल होईल. लक्षात ठेवा, धवल. नेक्स्ट क्वेश्चन, जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 जगी सर्वसुखी असा कोणीही नाही. याचं काय झालं? विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर झाले. 500 रुपये देखील लहान रक्कम नव्हे. नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. 500 रुपये ही लहान रक्कम नव्हे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. याचं काय झालं? होकारार्थी झालं. नेक्स्ट क्वेश्चन, तोंडात तीळ न भिजणे. तोंडामध्ये तीळ न भिजणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. राईट आन्सर बघा तोंडामध्ये तीळ न भिजणे म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3 गुप्त गोष्टी मनात न राहणे. कोणत्या? गुप्त गोष्टी मनात न राहणे. पुढचा प्रश्न काय बघा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर उन्मुख. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? उन्मुख. पुढचा प्रश्न आहे बघा, गंगा ही पवित्र नदी आहे. ठळक शब्दाची जात ओळखायची. गंगा ही पवित्र नदी आहे. ठळक शब्दाची जात ओळखायची. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 1 नाही. गंगा काय बघा विशेष नाम आहे. लक्षात ठेवा विशेष नाम. हे काय बघा विशेष नाम आहे. गंगा ही पवित्र नदी आहे काय विशेष नाम आहे. या गावात बरेच नारद आहेत. ठळक शब्दाची जात ओळखायची. या गावात बरेच नारद आहेत तर नारद काय बघा सामान्य नाव आहे. पुढचा प्रश्न काय बघा, विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप ओळखायचं आहे. विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं होईल बघा? विद्वान. लक्षात ठेवा विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप होईल बघा विद्वान. भाषा या शब्दाचं अनेक वचनी रूप ओळखायचे. भाषा या शब्दाचं अनेक वचनी रूप ओळखायचे तर भाषेचं काय होईल? भाषाच राहील. पुढचा प्रश्न आहे,
महामार्ग बांधताना त्याच्या टिंबटिंब बाजूला असतात. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला टिंबटिंब असतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 सेवा रस्ते असतात. लक्षात ठेवा, महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला काय असतात? सेवा रस्ते असतात. पुढचा प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना टिंबटिंब म्हणतात. एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना टिंबटिंब म्हणतात. राईट आन्सर आहे बघा, त्यांना काय म्हणतात? सहोदर असं म्हणतात. लक्षात ठेवा, सहोदर. नेक्स्ट, सदाचार या शब्दाचा योग्य संधीचा विग्रह करायचा आहे. सदाचारचा योग्य विग्रह करायचा आहे. तर बघा, सत अधिक आचार बरोबर काय होतं? सदाचार. समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. समुद्र या शब्दाची समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 समीरण. लक्षात ठेवा, समीरण हे काय बघा, याचा समानार्थी नसलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न काय बघा, टिंबटिंब समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. टिंबटिंब समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समासात. लक्षात ठेवा, द्वंद्व समासात दोन्ही पदे कशा असतात? प्रमुख असतात. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर काय कसा प्रयोग? याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे. राम आंबा खातो कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न काय बघा, मुलांनी चांगला अभ्यास करावा वाक्याचा आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. तर काय होईल बघा, मुलांनो चांगला अभ्यास करा. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि मित्रांनो, आपल्याला अनअकॅडमीला सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही रोज फ्री लेक्चर बघू शकता. खाली कमेंट बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली. जर तुम्हाला कोड मागितला तर आपला कोड आहे बघा SMB10. लक्षात ठेवा, आपला कोड काय आहे? SMB10. पुढचा प्रश्न काय बघा, मी निबंध लिहित असतो वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मी निबंध लिहित असतो वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर कोणता काळ? हा रीती वर्तमान काळ आहे. लिहित असतो काय? रीती वर्तमान काळ. नेक्स्ट, तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 तळाचे घर. काय होईल? तळाचे घर. सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीस काय म्हणतात? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर विग्रह असं म्हणतात. काय म्हणतात? विग्रह. एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर काय करावं? एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर काय झालं पाहिजे? तर राईट आन्सर आहे रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालू नयेत. काय करावे? रिव्हर्स गिअरमध्ये नाही चालवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हिनेगरमध्ये काय भानगड असते? ऑप्शन क्रमांक ॲसिटिक आम्ल असतं. कोणतं? ॲसिटिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक रक्तदान म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 14 जून हा दिवस बघा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, जागतिक रक्तदान. आम्लाची चव टिंबटिंब असते. 23 नंबरचा प्रश्न आहे, आम्लाची चव टिंबटिंब असते. तर बघा, आम्लाची चव कशी असते? आंबट असते. लक्षात ठेवा, आंबट. पृथ्वीवरती गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 0.03. लक्षात ठेवा, 0.03. रक्तातील टिंबटिंब पेशींना सैनिक पेशी असं म्हणतात. कोणत्या पेशींना? सैनिक पेशी असं म्हणतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक श्वेत. त्याला आपण काय म्हणतो? पांढऱ्या पेशी. लक्षात ठेवा, श्वेत कणिकांना आपण काय म्हणतो? पांढऱ्या रक्तपेशींना सैनिक पेशी असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा, डाळींपासून पुढीलपैकी कोणतं पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळलं जातं? कोणत्या? डाळींपासून. तर बघा, डाळीमध्ये सगळ्यात जास्त काय असतं बघा? प्रोटीन्स किंवा प्रथिने असतात. 27 नंबरचा प्रश्न काय बघा, समुद्र सपाटीपासून हवेचा भार किती असतो? तर समुद्र सपाटीपासून हवेचा भार किती असतो? 76 सेंटीमीटर इतका असतो. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सकाळ सकाळ जर आपण गेलो तर उन्हामध्ये बसलो तर काय होतं बघा? त्वचेच्या खाली ड जीवनसत्व तयार होतं. कोणतं? ड जीवनसत्व. पुढचा प्रश्न काय बघा, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी? सगळ्यांना माहिती आहे डॉट्स कायसाठी आहे? क्षय किंवा TB रोग. लक्षात ठेवा, क्षय रोगांसाठी डॉट्स ही उपचार पद्धती आहे. पित्त हे टिंबटिंब अवयवामध्ये तयार होतं. तर पित्त हे आपल्याला माहिती आहे यकृतामध्ये तयार होतं. कुठं? यकृतामध्ये पित्त तयार होतं. मोबाईल तंत्रज्ञानमध्ये IMEI म्हणजे काय? 32 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. मोबाईल तंत्रज्ञानमध्ये IMEI म्हणजे काय? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. पुढचा प्रश्न आहे बघा, बटाटे कांदे किंवा कांदे बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बघा, बटाटे किंवा कांदे यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर ते गॅमा किरणांचा मारा करतात. पुढचा प्रश्न आहे, कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो? कांगारू हा खालीलपैकी
कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतो? तर कांगारू हा सस्तनमध्ये मोडतो. कशामध्ये? सस्तन. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? 35 नंबरचा प्रश्न आहे. वर्गीस कुरियन हे कशाशी संबंधित आहे? तर श्वेत क्रांती संदर्भामध्ये वर्गीस कुरियन आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? आपल्या सगळ्याला माहिती आहे जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला होतो. कोणता? 7 एप्रिल. पुढचा प्रश्न बघा, चष्म्याचं भिंग टिंब पासून बनवतात. चष्म्याचं भिंग टिंब पासून बनवतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लिंट काचपासून काय म्हणतात? चष्म्याचं भिंग बनवलं जातं. कशापासून? फ्लिंट काच. पुढचा प्रश्न आहे बघा, हॅमेटॉलॉजी. काय प्रश्न आहे? हॅमेटॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? हॅमेटॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर हॅमेटॉलॉजी हे जे काही शास्त्र आहे बघा, हे कशाशी? रक्ताशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, रक्त. इथं बघा, मानवी शरीराचं तापमान खालीलपैकी किती फॅरनहाइट इतकं असतं? मानवी शरीराचं तापमान किती फॅरनहाइट इतकं असतं बघा? तर 98.6. किती? 98.6. मानवी कवटीमध्ये टोटल किती हाडे असतात? याचं उत्तर बघा, विचार करून सांगा. तर मानवी कवटीमध्ये टोटल किती असतात? 22 हाडे असतात. ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? त्याला आपण काय म्हणतो? ICC. तर कुठे बघा, हे दुबई या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, दाचीपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर दाचीपूर अभयारण्य राधानगरीमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा, चंदनगड या तालुक्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? चंदनगड. पुढचा प्रश्न आहे बघा, यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातला आहे? कोणता? यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यामधला आहे? तर यक्षगान हे कुठे बघा? कर्नाटकमधले. लक्षात ठेवा, कर्नाटक. पित्तक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 66 नंबरचा प्रश्न आहे, पित्तक्रांती. तर पित्तक्रांती लक्षात ठेवा, तेलबिया उत्पादनाशी निगडीत काय बघा? पित्तक्रांती. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष. किती बघा? 35 वर्ष. धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडलं जातं? तर बघा, जे काही मागचे 2018 पेपर झाले होते बघा, त्याच्यातलेच प्रश्न काहीचे काही जसेच तसे आलेले आहेत. धनविधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 लोकसभामध्ये धनविधेयक मांडलं जातं. कुठं? लोकसभामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर बघा, मध्य प्रदेशमध्ये. राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्षाची सदस्याची नेमणूक कोण करतं? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतं? तर कोण करतं बघा? राज्यपाल करत असतात. राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे बघा, 71 नंबरचा, सन 1918 महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरमध्ये कोणी केली? राईट आन्सर आहे बघा, कोल्हापूरमध्ये केली होती बाबूराव पेंटर यांनी केली होती. लक्षात ठेवा, बाबूराव पेंटर यांनी केली होती. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कोणत्या धातूचा पातळ थर दिला जातो? तर लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावरती बघा कोणत्या धातूचा दिला जातो? झिंक धातूचा काय दिला जातो? पातळ थर दिला जातो. लक्षात ठेवा, झिंक धातूचा. ग्वाइटर हा रोग. काय प्रश्न आहे बघा, ग्वाइटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक ए आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं बघा? ग्वाइटर रोग होतो. लक्षात ठेवा. पुढीलपैकी काय सोन्यासारखं दिसतं म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचं सोनं असं म्हणून ओळखलं जातं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पायराईट. लक्षात ठेवा, पायराईटलाच मूर्खाचं सोनं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न काय बघा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो? 75 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, सस्तन या वर्गामध्ये होतो. कोणत्या? सस्तन या वर्गामध्ये होतो वटवाघळाचा समावेश.